जय हिंद मित्रांनो, मी आरिफ खान. मी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, जय हिंद चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष. आता ज्या सिबिलच्या अडचणी आपल्या गाडीवाल्यांना येत आहेत, कोणाचे 2 हप्ते थकलेले आहेत, एकदा सिबिलमध्ये गेला किंवा हप्ते थकलेले असतील तर परत त्याला लोन होत नाही आहे. तर आपण जय हिंद चालक मालक संघटनेच्या वतीने जे जय हिंद चालक मालक संघटनेचे सभासद आहेत तर त्यांच्यासाठी किंवा भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे जे सभासद आहेत त्यांच्यासाठी एक आपण जे काही ठराविक बँकांशी आपण टाईप केलेलं आहे की बाबा जे सिबिलमध्ये तर सिबिलचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की 2 प्रकार, याचा अर्थ सिबिल एकच प्रकारचा असतं, पण जे सिबिलमध्ये जाणारे 2 प्रकारचे असतात. एक प्रकार असा आहे की खरंच अडचण आल्यानंतर त्या माणसाला हप्ते भरता येत नाही, किंवा गाडीचा ॲक्सिडेंट झालेला असेल तर त्याला हप्ते भरता येत नाही, किंवा काही आजारपणात काय असेल तर त्याला हप्ते भरता येत नाही. तर हे जाणून बुजून ही लोक हप्ते थांबवत नाहीत, हे काय अडचणींमुळे हप्ते थांबवतात. पण ते सिबिलमध्ये गेल्यानंतर त्यांना परत लोन देत नाही, खरी गरज असते त्या. आणि दुसरा प्रकार माणूस म्हणजे कसा की बघू काय करतंय फायनान्सवाला, तर हे एक प्रकार आहे. पण फायनान्सचा रूल असा आता आलेला आहे RBIच्या कायद्यानुसार एप्रिल 2012मध्ये एक कायदा आलेला होता की सिबिल म्हणजे समजा तुम्ही जर हप्ते बुडवत असाल तर बँकेनं तुमच्या प्रॉपर्टीवर अटॅचमेंट म्हणजे फायनान्सला तुमच्या प्रॉपर्टीवर अटॅचमेंट करायसाठी RBI बँकेने परवानगी दिली. ठीक आहे ना. तर त्याचा महत्त्वाचा मुद्दा मला हे सांगायचा आहे की जे सिबिलमध्ये लोक गेलेली या अडचणींमुळं, तर त्याच्यासाठी जय हिंद चालक मालक संघटना आणि भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेने तुमच्यासाठी एक लोनची स्कीम आणलेली की बुवा ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोणाला 1 रुपया कुठल्याही एजंटला 1 रुपया द्यायची गरज नाही आहे. म्हणजे ते नाही का लोक म्हणतात लोन करून द्या, मी तुम्हाला 10,000 रुपये द्या, मी लोन करून देतो, आतला कुठलाही प्रकार या फायनान्समध्ये होणार नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही रुपया कोणाला द्यायचा नाही, हे डायरेक्ट लोन होणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं, ज्यांनी खरंच सिबिलमध्ये गेलेले आहेत, ज्यांना गाड्या घ्यायच्या आहेत किंवा ज्यांना गाड्यांचं आता डीलर आहेत आमचे खरेदी विक्री करणाऱ्या संघटनांचे, ट्रक असो कार असो, तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये गाड्या घ्यायची इच्छा असते व्यवसायासाठी, पण गाड्या घेता येत नाही सिबिलमध्ये असल्यामुळे. पण आता एक पर्यायी व्यवस्था अशी केलेली आहे की जे सिबिलमध्ये असतील त्यांना सुद्धा भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे सभासद आणि जय हिंद चालक मालक संघटनेचे गाडी चालक मालक, तर ह्यांना सिबिल जरी असलं तरी लोन करायची प्रोसिजर जय हिंद चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तो सभासद असेल किंवा सिबिलमध्ये असेल तर त्याला 70% लोन मिळेल. अलग लक्षात, जी व्हॅल्युएशन गाडीचं किंवा तुमच्या शेतीचं किंवा तुमच्या प्लॉटचं, तुमच्या मशिनरीचं, JCB, फॉकलंड, ट्रक, खाजगी वाहनं, कार, तर सगळ्यांना परमिटवाल्या गाड्या सगळ्यांना लोन करण्याची प्रोसिजर आपण जय हिंद चालक मालक संघटना आणि भारतीय संघटनेच्या वतीने सगळीकडे करण्यात आलेली आहे. तर ज्यांना गाड्या घ्यायच्या असतील त्यांनी कुठल्याही डीलरकडं महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आता आपण हे चालू करतो. पुढं ऑल इंडिया लेवलला आपल्याला चालू करता येईल, पण आता आपण एक ट्रायल बेसवर त्याला महाराष्ट्रामध्ये चालू करतो आहे. आणि समजा गाड्यांचे हप्ते जरी थकलेले असतील आणि तुम्हाला गाड्यांना टेक ओव्हर करायचं म्हणजे तुमचं पहिलं लोन असताना सुद्धा दुसरं लोन करायचं असेल तर पहिल्या बँकेचं लोन फेडायचे सुद्धा या जय हिंद चालक मालक संघटना आणि भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना यांनी ठरवला अर्थ बँकेशी टाईप झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचं लोन पहिलं चालू जरी असेल आणि तुम्हाला ते दुसरीकडं लोन करायचं असेल, तुमचे हप्ते जरी थकलेले असतील तर ते टेक ओव्हर करून, आता काही प्रॉब्लेम असे येतात की गाड्या नवीन घेताना हप्ते 50-60 हजार रुपयाचे आलेले असतात, तर तुमच्या त्याच्यातल्या काही रकमा गेलेल्या असतात, त्याच्यामुळे तुम्हाला लोन थोडंसं कमी म्हणजे त्या प्रमाणात होतं ज्या प्रमाणात गाडीचं व्हॅल्युएशन आहे, त्याच्यामध्ये हप्तासुद्धा कमी आहे. ठीक आहे मित्रांनो. तर ही जी क्लिप आहे ही आपल्या प्रत्येक गाडी मालकापाशी गाड्यांचे डीलर, खरेदी विक्री करणारे अर्थात ड्रायव्हर, चालक, मालक ह्यांच्यापर्यंत पोहोचवा. ज्यांना गाडी घ्यायची इच्छा आहे, लायसन आहे, तर त्यांनासुद्धा गाडी द्यायची तयारी. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की हे कुठल्याही एरियात महाराष्ट्रातलं असलं तरी चालेल. ठीक आहे मित्र. ही क्लिप जास्तीत जास्त लोकांपर्यंत यासाठी पोहोचवा की तुमच्यामुळं कोणाच तरी अडचणी सॉल्व्ह होती. आता एक तर परिस्थिती अशी आहे की आपण खायला मारामार आहोत, है ना. म्हणजे गाडीचे हप्ते भरायचे की घरी द्यायचं की पोलिसांची अडचण, RTOची अडचण, म्हणजे
म्हणजे आपण पोराला 100 रुपयाचं खायला नेत नाही, पण इथं आपल्याला पैसे पोलिसांना 500 रुपये द्यावे लागतात. ठीक आहे ना. मग ह्याच्यासाठी ही क्लिप जी आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची व्यवस्था तुमची स्वतःची जबाबदारी. तुमच्यामुळं कोणाच तरी आयुष्याचं कल्याण होईल, कोणी उपाशी झोपणार नाही. देणारा देवच आहे, देणारा अल्लाच आहे, त्याला पर्याय नाही. पण तरी आपल्यामुळं जर एखाद्याला सहकार्य होत असेल तर थोडं मानसिक समाधान मिळेल, समाजासाठी काहीतरी केल्याचा फायदा आपल्याला होईल. ठीक आहे मित्रांनो, तर जास्तीत जास्त क्लिप आपल्या ड्रायव्हर चालका मालकांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यांना मदत करण्याचं आपण जैन चालक मालक संघटना आणि भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना यांच्यातर्फे हे करत आहोत. जय हिंद मित्रांनो.